शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 400 कंत्राटी कामगार याच्यामध्ये बहुतांशी महिला या विधवा आहेत किंवा परित्यक्त्या आहेत आणि त्या आपल्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी सांभाळतात। त्यासोबतच 70% जास्त महिला आणि पुरुष कामगार हे अनुसूचित जाती प्रवर्गातले आहेत आणि अशा कामगारांवर कंत्राटी कामगारांना मागच्या अनेक वर्षापासून किमान वेतन मिळत नाही, म्हणून आमचा लढा सुरू होता। मागच्या 2 मार्चपासून जे आंदोलन सुरू आहे त्याचा आज 8वा दिवस आहे। किमान वेतनाची फाईल ही चंद्रपूर मेडिकल कॉलेज मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे डायरेक्टर मुंबईचे सचिव यांच्या इकडून तिकडे अशी फिरून राहिलेली आहे। पण 8 महिने झाले नवीन कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया उघडण्यात आली, प्राइस बीड ओपन झाली, सगळी प्रक्रिया पूर्ण झाली। फक्त आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला काम मिळत नाही आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हापासून या महाविद्यालयाचे भ्रष्ट अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे आणि त्यांच्यासोबत या कंत्राटदाराच्या जवळचे स्थानिक चंद्रपूर महानगरातील स्थानिक स्वराज्य संस्थेत एका वरिष्ठ पदावर असलेला एक भाजपचा पदाधिकारी आणि ग्रामीण जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वरिष्ठ पदावर असलेला एक स्थानिक पदाधिकारी जे स्वतःला युवा नेते समजतात, हे युवा नेते आणि डीन हे संगनमत करून ही फाईल वारंवार अडवण्याचा प्रयत्न करत आहे। किमान वेतनला मंजुरी देण्याची फाईल मागच्या 2 महिन्यापासून सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या टेबलावर पडलेली आहे। अशी दप्तर दिरंगाई कायद्यानुसार चुकीची असताना ही दप्तर दिरंगाई जाणीवपूर्वक होत आहे आणि याचे बळी आमचे कंत्राटी कामगार जे एससी कम्युनिटीमधले अनुसूचित जातीतले महिला ज्या विधवा आहेत परित्यक्त्या आहेत असे कंत्राटी कामगार याला बळी पडत आहे। अशी लवकरच दखल घेतली नाही आणि जर लवकर दखल घेऊन आम्हाला किमान वेतन जर दिले नाही तर हे आंदोलन आम्ही आता अधिक आक्रमक करू असा इशारा आम्ही शासनाला